देशाच्या राजकारणातील हाय व्होल्टेज मीटिंग आज सकाळी होणार आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे सर्व 8 खासदार आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत। खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 11 वाजता संसदेमध्ये ही भेट होणार आहे। राज्यातील काही भागातील गंभीर दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि केंद्राकडून मिळणाऱ्या मदतीबाबत या भेटीत चर्चा होणार असल्याची माहिती शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून देण्यात आली आहे। दरम्यान पुढच्या आठवड्यात संसदेत डिलिमिटेशन विधेयक येण्याची शक्यता आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती ही भेट होत असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे। दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सुप्रिया सुळेंबाबत बोलणं झालेलं असून शरद पवारांचे राष्ट्रवादी इंडिया आघाडीसोबतच असल्याचं म्हटलंय। तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भामध्ये पंतप्रधानांची भेट घेणार असल्याचं आमदार रोहित पवारांनी सांगितलं। माझं आता सुप्रियाताई सुळेंशी बोलणं झालं आणि याच विषयावर बोलणं झालं। मी माहिती घेतो तो त्यांनी माहिती दिली स्वतः। कुठेही संभ्रम नको, महाविकास आघाडी किंवा इंडिया ब्लॉक त्या प्रधानमंत्र्यांना भेट नाही। तुमच्या मनामध्ये ज्या काही शंका आहेत त्या शंका तुम्ही ताबडतोब पुसून टाका। हे मी वारंवार सांगतो, कोणीही कुठेही जात नाही आणि कोणीही महाविकास आघाडी सोडत नाही। आणि शरद पवारांची राष्ट्रवादी ही महाविकास आघाडीचा एक महत्त्वाचा घटक आहे आणि पवार साहेब आमचे मार्गदर्शक आहेत। 17 तारखेपर्यंत बऱ्याच काही गोष्टी आपल्याला बघावं लागणार आहेत। पुलाखालून बरंच काही पाणी जाणार आहे। डिलिमिटेशनच्या बाबतीत काय होतं हे बघण्यासाठी मी सुद्धा वाट बघत आहे। जेव्हा डिलिमिटेशनचा बिल पार्लमेंटमध्ये येईल तेव्हा कुठला पक्ष कोणाच्या बाजूने मतदान करेल आणि कुठला पक्ष मतदानाच्या दिवशी गायब होईल हे मात्र त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बघायला। शेतकरी च्या रिलेटेड काही कामं ही मोदी साहेबांकडे आहेत असं आम्हाला पक्षश्रेष्ठींकडनं त्या ठिकाणी कळलेलं आहे। शेवटी मतदान ज्या दिवशी होईल त्या दिवशी काय होतं हे आम्ही सुद्धा जसं अखंड भारत आणि आपला महाराष्ट्र बघणार आहे तसं आम्ही सुद्धा त्या गोष्टीकडे लक्ष देऊन आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।